नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की काल आपण सकाळी 10 वाजता लाईव्ह येणार होतो, असं तुम्हाला म्हणलं होतं. परंतु काल 2 अतिशय महत्त्वाची कामं असल्याकारणाने मला वेळ मिळाला नाही आणि त्यामुळं काल लाईव्ह येता आलं नाही. त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली माफी मागतो. आणि कालचं जी लाईव्ह होतं ते मी आज करत आहे. विषय होता आदरणीय प्रधानमंत्रीजी व माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद आणि सविस्तर चर्चा याबाबत. सविस्तर चर्चा काय आहे त्या संदर्भात आज मी तुमच्यासमोर आहे. तर प्रथमतः तुम्हाला बेसिक माहिती देतो की आपली लढाई सोलापूर जिल्ह्यातील असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील असेल तर त्यासाठी आपण एक 15 विषय आणि ह्या 15 विषयासंदर्भात आपला पाठपुरावा राज्य सरकार असेल, संबंधित विभाग असेल, मग स्थानिक पातळीवरचे कार्यालय असतील किंवा जिल्हा पातळीवरचे कार्यालय असतील, ह्या संदर्भात आपला पाठपुरावा सुरू होता. त्यामध्ये अनेक विषय होते. त्यामध्ये येणेबाबत असेल, बेकायदेशीर खरेदी विक्री असेल, दस्त नोंदणी असेल, अवैध खोन खनिज उत्खनन असेल, खडी क्रशर असेल, वीटभट्टी असतील, त्याचबरोबर रेशन संदर्भात असतील, रेशन दुकानदार संदर्भात असतील, अधिकाऱ्यांच्या संदर्भात असतील, त्यानंतर नातेवाईक नगरपंचायत DP प्लॅनच्या संदर्भात असतील, त्याबरोबर नातेवाईक नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेबांची विभागीय चौकशीच्या बाबतीत असे आपले वेदांतरीच्या बाबतीत असेल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाबतीत असेल, त्यांचे पैसे थांबले आहेत त्याबाबत असेल, असे अनेक विषय होते. त्या म्हणजे साधारणतः आपले 15 विषय होते. त्या 15 विषयासंदर्भात दखल घेतली जात नाही म्हणून आपण आदरणीय पंतप्रधानजी आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांना पत्र लिहिलं होतं. आणि त्या पत्रामध्ये आपण आदरणीय पंतप्रधानजी यांना असं सांगितलं होतं की जर ह्या 15 विषयाची दखल घेतली नाही तर जंतर मंतर दिल्ली येथे 10 नोव्हेंबर 2025 रोजी अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे, अशा पद्धतीचं पत्र आपण आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे दिलं होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांचं मला आलेलं फीडबॅक असेल, त्यानंतर आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडून माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणजे मंत्रालयांचे जे सचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे डेप्युटी सेक्रेटरी, तर त्यांना ते पुढं फॉरवर्ड करण्यात आलं. त्यानंतर ते पुढं सोलापूर जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलं विभागीय आयुक्तामार्फत. मग त्यानंतर आपली लढाई सुरू झाली. नोव्हेंबर नंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आपण परत ते जंतर मंतर दिल्ली येथील जे आपलं अन्नत्याग आंदोलन होतं ते आपण स्थगित केलं. का स्थगित केलं तर पुढं ते कारवाईसाठी पाठवण्यात आलं आणि दखल घेतली गेली. मग आपण ठीक आहे कारवाई करायसाठी एक 90 दिवसाचा आपण कालावधी दिला आणि त्यानंतर मग डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी त्यामध्येच इलेक्शन लागली. ते नगरपालिकेची इलेक्शन असतील, महानगरपालिकेची इलेक्शन असतील ही लागली, त्यानंतर जिल्हा परिषद लागली. त्यामुळं एक दीड महिना त्यामध्ये गेला. म्हणून आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी नंतर मार्च एक महिना त्यांना दिला की मार्च एंडपर्यंत कारवाई झाली पाहिजे, अशा संदर्भात आपण पुढे प्रक्रिया झाली पाहिजे. त्यातला एक विषय घेऊन तुमच्यासमोर आज येतोय. काय येतोय तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यातला एक विषय आहे की सोलापूर जिल्ह्यातील अनधिकृत आणि अवैध पद्धतीने सुरू असणारे वीटभट्ट्या आणि खडी क्रशर, अवैध पद्धतीने गौण खनिज असेल तर उत्खनन असेल तर वाहतूक असेल, तर ह्या संदर्भात आपली लढाई सुरू असताना म्हैसूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जास्त असं जाणवलं की इथं जास्त प्रमाणात खडी क्रशर असतील, वीटभट्ट्या असतील यांचं प्रमाण जास्त आहे, अवैध गौण खनिज उत्खनन सुद्धा जास्त होत आहे, त्याचबरोबर त्याची वाहतूक जास्त होत आहे. अशा पद्धतीचं आपल्या लक्षात आल्यानंतर आपण स्पेसिफिक तालुक्यातील विषय घेतल्यानंतर तहसीलदार साहेबांना कलेक्टर ऑफिस माननीय कलेक्टर साहेबांनी, कुमार आशीर्वाद साहेब होते ज्यावेळेस त्यांची बदली झाली त्यावेळेस त्यांनी अतिशय तात्काळपणे जिल्हा खनिकर्म अधिकारी मॅडम ज्या आता आहेत निर्मला जाधव मॅडम म्हणून आहेत, तर त्यांच्यामार्फत लगेच पुढे तहसीलदार प्रांत कार्यालय असेल आपल्या अकलूज, पांगरकड मॅडम असतील त्यांच्याकडे फॉरवर्ड करण्यात आलं. तिथून तहसीलदार साहेबांकडे आलं आणि विशेष म्हणजे पांगरकर मॅडमनी सुद्धा जे आपले उपविभागीय अधिकारी मॅडम आहेत त्यांनी सुद्धा तात्काळ सुनावणी घेऊन संबंधित तहसीलदार साहेबांना कारवाई करण्याचे आदेश दिले. आणि ते आदेश दिले असताना माननीय तहसीलदार साहेबांनी सुद्धा तीन वेळा तालुक्यातील सर्व मंडलाधिकाऱ्यांना पत्र काढलं की आपण तात्काळ या सगळ्या गोष्टींचा पंचनामे करावे. मग काय मंडलाधिकाऱ्यांनी पंचनामे करायला गेल्यानंतर काय राजकीय दबाव, त्यांना फोन येणं, त्यांच्या राजकीय दबाव येणं, पंचनामे करून देणं,
म्हणजे हे वीटभट्टीवाले खडीकर्शरवाले विनाकारण दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यामध्ये कुठले नेते असतील का असतील याकडे मला जायचं नाही. आणि त्याचे परिणाम काय झाले त्या नेत्यांना माहीत आहे. मग नेत्यांचा दबाव होता, तो दबाव झुगारून शेवटी तहसीलदार साहेबांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेत जे शासकीय नियमाने करता येईल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. आणि त्यानंतर मग हे जे काय अवैध पद्धतीने वीटभट्टी असेल, खडीकर्शर असेल, यांचे पंचनामे व्हायला सुरुवात झाली. काही ठिकाणी मंडलाधिकारी महिला असतील, पुरुष असतील, मंडलाधिकारी तलाठी तिथे गेल्यानंतर त्या ठराविक त्या मालकाने जे अवैध पद्धतीने उत्खनन सुरू असेल किंवा वीटभट्टी सुरू असेल किंवा खडीकर्शर, त्या मालकांनी मग त्यांच्या संबंधित कोण नेते असतील, पुढारी असतील, त्यांना फोन करायचा. मग त्या मंडलाधिकारीवरती तलाट्यावरती दबाव आणायचा, असे प्रकार सुरू होते. आणि त्या संदर्भात मी लाईव्ह सुद्धा आलो होतो की माझी विनंती आहे सर्व राजकीय नेत्यांना की आपण अशा अनधिकृत अवैध पद्धतीनं काम करणाऱ्याला सहकार्य करू नये. त्यांना कुठल्याही पद्धतीचं आपण त्यांना सपोर्ट करू नये. कारण हे 200-300 लोक आहेत तालुक्यामध्ये, वीटभट्टी चालवणारे, खडीकर्शर चालवणारे बेकायदेशीरपणे, अनधिकृतपणे. ह्यांच्यासाठी तुम्ही लाखो लोकांचं भावना, लाखो लोकांचं जे आर्थिक लूट होते ती लक्षात घेतली पाहिजे. त्यामध्ये काय होते, ते विटांचे दर बघा वाढवलेले आहेत. त्यानंतर खडीकर्शरमधील कच असेल, डस्ट असेल, त्यानंतर बारीक बारीक खडी, वेगवेगळ्या प्रकारचे MM ची खडी असेल, त्याचे दर बघा तुम्ही वाढवलेले आहेत. म्हणजे ह्यांचा मनमानी कारभार. का तर राजकीय लोकांचा आमच्यावर हात आहे, मग कोण काय करू शकत नाही, मंडल अधिकाऱ्याला आम्ही राजकीय नेत्या दबावानं थांबवलं, अशा पद्धतीची भूमिका ह्या अनधिकृत लोकांच्या मनामध्ये तयार झाल्यामुळं ते दर वाढवणं प्रकार सुरू झाले. ह्याचा परिणाम जनतेला भोगावा लागत होता, त्यांची आर्थिक लूट होत होती. म्हणून मी राजकीय नेत्यांना विनंती केली होती की आपण लक्ष घालू नये. आणि माझं त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो राजकीय नेत्यांचे की त्यांनी ह्यातून पूर्णपणे बाजूला गेले आणि त्यांना लक्षात आलं की जनतेची आर्थिक लूट होती का नाही. म्हणजे रॉयल्टी भरायची नाही, शासनाचा महसूल बुडवायचा, राजकीय प्रेशर आणायचं आणि ह्याने लोकांची आर्थिक लूट करायची लक्षात आलं पुढारी लोकांच्या. त्यात काही लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागले. काही पुढारी लोकांना तुमच्या लक्षात येईलच कोणाला भोगावे लागले, कोणी प्रेशर आणत होतं, काय होतं, मी सांगण्यापेक्षा तुमच्या लक्षात येईल. ह्यामुळं राजकीय नेत्यांना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आदरणीय प्रधानमंत्रीजी यांच्या कार्यालयाकडून ही जी काही प्रक्रिया सुरू आहे ह्यामध्ये हस्तक्षेप करू नये अशा पद्धतीने आपण विनंती केली होती. आणि त्यामुळं ह्या सर्व राजकीय नेत्यांनी सुद्धा अशा अनधिकृत अवैध पद्धतीनं कामाला सपोर्ट देणं बंद केलं. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं लवकरच आज तुम्हाला लक्षात येईल की काय कारवाई झाली ही तुम्हाला एवढ्या 4-5 दिवसामध्ये तुमच्या समोर मी आणणार आहे, लक्षात येईल. आता संप चालू असल्यामुळं थोडंसं आज उद्या तुम्हाला कळलं असतं, पण संप चालू असल्यामुळे थोडंसं पेंडिंग राहिलेलं आहे. कळलं तुम्हाला आता हे सगळं झालं कुणामुळं. हे सगळे नेते मंडळी एवढी शांत कशी काय झाली आणि अनधिकृत काम करणाऱ्या लोकांच्या बाजूने होती ती बाजूला कशी काय सरली. जनतेची आर्थिक लूट होते हे त्यांच्या लक्षात आलं. आणि आपण त्या संदर्भात पत्र पण दिलेलं आहे, लक्षात घ्या. आपण 20 तारखेला तसं पत्र दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला जाऊन की रॉयल्टी माफ करायची, रॉयल्टी भरून घ्यायची नसेल, दंड करायचा नसेल, कायदेशीर कारवाई करायची नसेल तर 0 रॉयल्टी करून टाका, असं पत्र पण देऊन आलंय. ते टाकेन मी सोशल मीडियाला. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ दखल घेतली. आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडून ऑलरेडी दखल घेण्यात आलेलं आहे. हे सगळं झालं कोणामुळं तर आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाने दखल घेतल्यामुळं महाराष्ट्र शासनाकडे ते आलं. महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी तात्काळ दखल घेतल्या कारणानेच महाराष्ट्र शासनाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कलेक्टर साहेबांना आदेश आले. कलेक्टर साहेबांनी बदली करायच्या अगोदर ते पुढे फॉरवर्ड करले. मायनिंग ऑफिसर असतील, जाधव मॅडम असतील, त्यांनी पुढे प्रांत कार्यालयाकडे पाठवलं. माननीय पांगरकर मॅडम असतील, त्यांनी तहसील कार्यालयाकडे पाठवलं. तहसील कार्यालय मंडलाधिकाऱ्यांकडे तलाठीकडे पाठवलं. म्हणजे प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे आपण आपली लढाई जी होती ही वैयक्तिक लढाई नव्हती, जनतेची लढाई होती. जनतेची आर्थिक लूट होणारी लढाई होती. शासनाचा महसूल बुडवणार यंत्रणेविरोधात लढाई होती आपली. आणि ती आपल्याला यश मिळायचं कारण हे म्हणजे राज्य सरकार, केंद्र सरकार, म्हणजे आदरणीय पंतप्रधानजी यांचे कार्यालय आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे कार्यालय. त्यामुळे त्यांचं मनपूर्वक आभार की जनतेची आर्थिक लूट करणाऱ्यांच्यावर आपल्यामुळे वचक राहणार आहे आणि शासनाचा महसूल बुडवण्याच्यावर कारवाई होणार आहे. ह्यामुळं ही जनतेची लढाई होती आणि जनता जिंकलेली. बघूया आता दर कसा कमी होतोय, काय होतोय, जास्त होतोय, काय होतंय, सगळं लक्षात येईल आपल्या. पाठपुरावा करतो, सुरूच आहे माझा. तेच मला तुम्हाला सांगायचं होतं.
पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधानांच्या कार्यालयाचे, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयाचे मनपूर्वक आभार, माननीय विभागीय आयुक्त साहेबांचे सुद्धा मनपूर्वक आभार, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, माननीय उपविभागीय अधिकारी पांगरकर मॅडम यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, आणि जे आपले तहसीलदार साहेब आहेत शेजू साहेब यांचं सुद्धा अभिनंदन. फक्त आता त्यांनी कारवाई करावी, त्यानंतरच त्यांचं पूर्णपणे जाहीर सत्कार करून अभिनंदन केलं जाईल हिच्या माध्यमातून सांगतो. ज्या मंडलाधिकाऱ्यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पंचनामे केले असतील त्यांचं सुद्धा आपण सत्कार आणि त्यांचे अभिनंदन आपण करणार आहे, हे त्या माध्यमातून सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.